चांदवडला तरुणावर केला कोयत्याने हल्ला, तरुण गंभीर जखमी, प्रकृती चिंताजनक। चांदवड येथील मुल्लावाडा येथे राहणारे पठाण व घासी कुटुंबात पूर्व वैमनस्यातून भांडण होऊन पठाण कुटुंबातील एका तरुणावर कोयत्याच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला चढविल्याने तरुणाची प्रकृती चिंताजनक असून या घटनेप्रसंगी चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, एपीआय भानुदास आखेगावकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी मुल्लावाडा परिसरात व घटनास्थळी जाऊन तातडीने बंदोबस्त केला, तर काही तरुणांना चांगला चोप दिला होता। त्यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला सना मोअज्जम खान पठाण राहणार मुल्लावाडा यांनी फिर्याद दिली असून सोमवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 12:30 वाजेच्या दरम्यान घडलेल्या घटनेत सना पठाण यांच्या मुल्लावाडा येथील घरासमोर व कॉलेज रोड येथे अपना वॉच दुकानासमोरील रस्त्यावर अबूजर मंसूर घासी, मोबीन अकील घासी, मिजान अकील घासी सर्व राहणार मुल्लावाडा चांदवड व पठाण कुटुंबीय मुल्लावाडा येथे शेजारी राहतात। काही ना काही कारणाची कुरापत काढून घासी कुटुंबीय हे पठाण कुटुंबियांशी भांडण करतात। सोमवारी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास वरील तिघांनी हातात कोयता व लोखंडी रॉड हातात घेऊन अरबाज तन्वीर पठाण वय 25 यास मागील भांडणाची कुरापत काढून तुम्हारे लोगों को ढूंढ के मारेंगे, आज तुम्हारे लोगों को छोडेंगे नहीं अशी धमकी देऊन निघून गेले होते। त्यानंतर 20 मिनिटांनी अरबाज पठाण याला कॉलेज रोड येथे अपना वॉच या दुकानासमोर अबूजर घासी याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी कोयत्याने मारून गंभीर दुखापत केली। यावेळी चांदवड येथे कॉलेज रोडवर व श्रीराम रोडवर व्यापारी नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाल्याने परिसरातील दुकाने पटापट बंद झाली, अशी फिर्याद सना मोअज्जम खान पठाण याने चांदवड पोलिसात दिली। तातडीने अरबाज तन्वीर पठाण यास चांदवड येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथे खासगी रुग्णालयात दाखल केले। घटनेची माहिती मिळताच चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धाव घेत तातडीने शांतता निर्माण केली। तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आखेगावकर हे करीत आहेत। S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंच। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।